आज गुरुवार 4 जानेवारी 2024. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हे पहा देवाचे कोकरू. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कुठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन ते कुठे राहतात हे पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10 तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे 2 जण गेले त्याच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याना भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. चिंतन. प्रभू येशूने त्याच्या मागे आलेल्या शिष्यांना जीवनातील सर्वात मूलभूत प्रश्न विचारला, तुम्ही काय शोधता? प्रत्येक माणूस जीवनात काहीतरी शोधत असतो. आपणास कुणाची तरी ओढ लागलेली असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्या आत्म्याला परमेश्वराची ओढ लागलेली आहे हे आपणास दिसून देईल. प्रत्येक जीव परमेश्वराचा शोध घेत आहे. केवळ परमेश्वर जो जीवनाचा पिता आणि दाता आहे तो ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. प्रभू येशू आपणा सर्वांना त्याच्याजवळ त्याच्या प्रेमाचा, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी बोलवत आहे. या आणि पहा परमेश्वर किती चांगला आहे. आपण आपल्या परमेश्वराला वैयक्तिकरित्या ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराला आपल्यामध्ये खडकासारखा मजबूत विश्वास हवा आहे. ज्या शिष्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला ते धन्य. प्रभू परमेश्वर आपणास देखील शिष्याप्रमाणे त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवण्यास बोलवत आहे.